तिसरी अ वर्गातील मुली परिपाठ सादर करत आहोत. संस्कार शाळा हे ज्ञानाची लाट, इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट. अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ, नेहमी सादर होतो परिपाठ. सांगून सर्वांना थोरांचे विचार, मृदू विचारातून संस्कार. सांगून सुविचार, सांगून सुविचार, सुविचार सांगण्यासाठी येत आहे माझी वर्गमैत्रीण शेफ सृष्टी. आजचा सुविचार मी सृष्टी शेफ सांगणार आहे. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. आजचा सुविचार संपला. धन्यवाद. धन्यवाद सृष्टी. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असतं आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही घटना घडून गेलेली असते आणि म्हणून घडून गेलेल्या त्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिन विशेष घेऊन येत आहे माझी वर्गमैत्रीण भागीरथी पुरी. आजचा दिन विशेष देवगिरी यादव साम्राज्याचा अस्त झाला सन 1294. दिनविशेष दुसरा शिवराय यांनी आपले ठाम मातोश्री जिजाईच्या सहवासात मांडले सन 1664. दिनविशेष तिसरा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म झाला. आजचा दिनविशेष संपला. धन्यवाद. धन्यवाद भागीरथी. जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घटना घडून गेलेली असते आणि तेच आपल्या प्रसार माध्यमांद्वारे वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन समजत असते. म्हणून आजच्या बातम्या घेऊन येत आहे माझी वर्गमैत्रीण यशस्वी घुले. आजच्या बातम्या. मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा, दंगेयांचा गंभीर आरोप. बातमी दुसरी महाराष्ट्र पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांचे म्हणणे. बातमी तिसरी व्यापार युद्धाचे भारतालाही खतरे. बातमी चौथी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष तज्ञांची समिती. आजच्या बातम्या संपल्या. धन्यवाद. धन्यवाद यशस्वी. आजचे चिंतन घेऊन येत आहे माझी वर्गमैत्रीण अक्षता भेंडेकर. आजचे चिंतन मी अक्षता नवनाथ पेंडेकर सांगणार आहे. आत्मविश्वास, संयम, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहे. या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्यात प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आजचे चिंतन संपले. धन्यवाद. धन्यवाद अक्षता. आजचे समानार्थी व विरुद्धार्थी शब्द घेऊन येत आहे अक्षरा पिसाळ. आजचे समानार्थी व विरुद्धार्थी शब्द मी अक्षरा पिसाळ सांगणार आहे. समानार्थी शब्द ढग, मेघ, वीज, विद्युत, जल, पाणी, धरती, धरणी, पाऊस, वर्षा, वारा, पवन, नदी, सरिता, हाक, साप, संसार, प्रपंच, गीत, गाणे, सूर्य, भास्कर, माय, आई. आजचे विरुद्धार्थी शब्द उभी, आडवी, जास्त, कमी, खोल, उथळ, अलीकडे, पलीकडे, सावकाश, जलद, बुटकी, उंच, छोटी, मोठी, सरळ, वाकडे, लांब, जवळ. आजचे समानार्थी व विरुद्धार्थी शब्द संपले. धन्यवाद. धन्यवाद अक्षरा. गणितात अवघड विषय पाड्यावर धरलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाड्यांची गरज असते तेव्हा पाडे पाठात तर असणे गरजेचे असते. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे माझी वर्गमैत्रीण स्वानंदी मोती. आजच्या पाढ्यात मी स्वानंदी मोती सांगणार आहे. 5 5 5 झुंड 5 3 15 5 24 5 5 25 5 29 5 7 35 5 48 5 9 45 5 धन्यवाद स्वानंदी. कथा म्हणजे गोष्टी किंवा कहाणी, परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते, चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे माझी वर्गमैत्रीण दिव्या गाठे. आजची बोधकथा. बोधकथेचे नाव एक दयाळू जाणी हत्ती. तो एके दिवशी जंगलातून जात होता. तिथे एक तळे होते. त्यामध्ये मुंगी व मधमाशी पडल्या होत्या. त्या म्हणाल्या,
पाण्यामध्ये वाकवली आणि त्या दोघींना त्यावर चढायला सांगितले. नंतर त्या दोघी त्याच्यावर चढल्यानंतर पुन्हा त्याला बाहेर काढले. त्या दोघी त्याला धन्यवाद म्हणाल्या. हत्ती पुढे गेला. तिथे एक अशक्त पडलेला गाढव दिसला. तो खूप थरथर कापत होता. त्याला अशक्तपणा आला. तो हत्ती म्हणाला, तू अशक्त का दिसत आहे? तो म्हणाला, मला अशक्त वाटत आहे. मग हत्ती तळ्याकाठी गेला आणि पाणी आणून त्याला काढले. तो बरा झाला. नंतर पुढे गेला. तिथे एक उंच झाडावर माकड बसले होते. तिथे एक माकड खूप थरथर कापत होते. नंतर पुन्हा हत्ती म्हणाला, ए माकडा, तू असे का दिसत आहेस? तो म्हणाला, मी खेळता खेळता या उंच झाडावर येऊन बसलो. मला खाली उतरायला भीव वाटत आहे. मग त्याने आपली सोंड वरी घेतली आणि त्याला खाली काढले. एके दिवशी तळ्याकाठी शिकाऱ्याने जाळे टाकले होते हत्ती पकडायचे. नंतर दुसऱ्या दिवशी हत्ती पाणी प्यायला तळ्याकाठी गेला. तो अडकून बसला. नंतर पुन्हा सगळ्यांना त्याचा आवाज ऐकू गेला. नंतर ते सगळे जण आले आणि त्या शिकाऱ्याला त्रास देऊ लागले. गाढवाने लाथा मारल्या, मुंगीने चावले, मधमाशीने खूप चावले. नंतर माकडाने मारले. अजून गाढव म्हणाला, आमच्या हाती नेशील का तू? का अजून पाहिजे तुला लाथा? या गोष्टीचे तात्पर्य, कुणी दुसऱ्याची मदत केली की आपले भले होते. धन्यवाद. धन्यवाद देऊया. सागरा समान विस्तृत ज्ञानात होते बघून वेचून घेते. सामान्य ज्ञान सांगण्यासाठी येत आहे माझी वर्गमैत्रीण मानेची विश्वास. नमस्कार. आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. मी तेजस्विनी माते सांगणार आहे. कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? उत्तर, मगर. काळा बुधात कोणत्या देशात आढळतो? उत्तर, तुर्की देश. कोणत्या देशात फक्त 27 लोक राहतात? उत्तर, सिलेट. जगात दररोज कोणता पक्षी जास्त मानला जातो? उत्तर, कोंबडी किंवा कोंबडा. महाराष्ट्रातील ऊंट किती विभाग आहेत? उत्तर, 6 विभाग. चिंगममध्ये कोणत्या प्राण्याचे मांस मिसळले जाते? उत्तर, डुक्कर. भारताचे सर्वात जुने नाव काय? उत्तर, जम्बूद्वीप. मराठी भाषेतील सर्वात पहिला ग्रंथ कोणता? उत्तर, विवेक सिंधू. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बेट कोणते? उत्तर, ग्रीनलंड. महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे? उत्तर, छत्तीसगड. भारताची राष्ट्रलिपी कोणती? उत्तर, देवनागरी. कोणत्या देशात मातृची पूजा केली जाते? उत्तर, इजिप्त. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? उत्तर, देवमासा. आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न संपले. धन्यवाद. धन्यवाद तेजस्विनी. आजची सुंदर कविता घेऊन येत आहे माझी वर्गमैत्रीण गाठे भक्ती. आजची कविता मी भक्ती गाठे सांगणार आहे. 21वी गोष्ट. माझी एक गाय होती, तिला होते वासरू. तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. मीही व्हायचो गुबगुबीत, दूध पिऊ पिऊ. दोघांसाठी एक बाटला, आम्ही भाऊ भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन लागला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. आम्ही असे उन्हाताना भिंगरीच्या पायाने गाय पाहिजे दोघांकडे सारख्याच मायेने. हिरवे हिरवे गवत, कोळे कोळे लूस
जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. इतर पाया मजबूत करण्यासाठी आजचे इंग्रजी शब्द घेऊन येत आहे. पाटील दुर्गा. आजचे इंग्रजी शब्द JANUARY जानेवारी, FEBRUARY MARCH मार्च, APRIL एप्रिल, MAY JUNE जून, JULY जुलै, AUGUST ऑगस्ट, SEPTEMBER सप्टेंबर, OCTO. धन्यवाद दुर्गा. जाता जाता मी एवढंच म्हणते की सागराचं पाणी कधी आटत नाही, मनाची आठवण कधी मिटत नाही. एक जन्म झाले तरी श्री स्वामी शिष्य आचार्य आमचे नाते कधीच तुटत नाही, कधीच तुटत नाही. आमच्या परिवार ऐकून घेतल्याबद्दल